मला कार्यक्रम खूप आवडला। याच्यामध्ये मला भरपूर काही शिकायला भेटले, जसे पालकांची किंमत काय, शिक्षकांची किंमत काय आणि गाण्याचा आणि आपल्या जीवनाचा संबंध काय हे मला कळालं। धन्यवाद। सरांनी आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकवल्या। आई वडिलांना कसं ट्रीट केलं पाहिजे, त्यांनी आपल्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, शिक्षकांच्या आणि मुलांच्या मधलं नातं किती घट्ट असतं त्याचं पण आम्हाला ओळख करून गेली। आमचा जन्म होऊन त्याच्यानंतर एवढ्या वर्षामध्ये किती बदल झाले, किती चेंजेस झाले, या चेंजेसमध्ये किती जीवन बदलत गेलं, ते हॅपीनेस आम्हाला परत मिळालं आणि आपल्या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे ह्या कार्यक्रमातून समजलं। From this I understood that we should be never shy. We should break our wall which is bounded by us, which is stopping us to say, which is stopping us to show our emotions. We should break this and we should move forward in our life. पहिल्यांदा मी एक असा सेशन बघितला जो की खूप क्रिएटिव्ह होता। म्युझिक आणि लाईफला मिक्स करून एक असा सेशन बनवला गेलेला जो की लाईफ म्हणजे माझ्यासाठी तर खूप स्पेशल होता। सर ये सेशन बहुत अच्छा था। सर बहुत अच्छे थे। वो हमें बोला कि छोटे छोटे चीज़ों में भी कैसे हंसी निकालना और अपने डर को कैसे दूर करना, शर्माना नहीं। आपल्या अवतीभोवतीच्या भिंती कशा तोडायच्या ते सगळं शिकवलेलं गेलं आणि त्याच्यामुळे मला कळलं की आपण केवढे बदलत चालले आणि तेच मी करणार नाही। मी माझ्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करेन। नया सीखा आज बहुत, लाइक खुद शाई नहीं, शर्माना नहीं चाहिए, हमें अपने लिमिट्स को क्रॉस कर रहा। सर ने बहुत अच्छा सिखाया। खूप काय काय शिकायला भेटलं। पहिला मला वाटलं की मेडिटेशन असेल तर खूप बोर होणार, पण तेव्हा मी आली आणि आतापासून खूप काय काय शिकली मी आणि खूप चांगलं वाटलंय आणि मला असे थेरपीज मला परत पाहिजे। हॅपीनेस इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं आणि ते ह्या कार्यक्रमाला पूर्ण सार्थकी लागणार होतं। मी आई बाबांना खरंच मिठी मारते घरी, आणि पण शिक्षकांसोबत एवढी चांगली मिठी मारता येईल ह्याचा अनुभव मी पहिल्यांदा घेतला। थँक्यू सो मच। मला माझ्या आईबाबांची खूप किंमत आहे आणि जर तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतली ना हक करायची, त्यावेळी मी रडलो, पण बाहेर नाही, आतल्या आत। तर माझ्या आईबाबांची माझी समोर किंमत अजून वाढली। सारे ग म प जीवन संगीत।